नमस्कार मंडळी, माझं नाव जगदीश। माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये मी जगदीश गावडे तुमचं स्वागत करतो। सो मित्रांनो, आज मी आलो बेळगावमध्ये असलेल्या स्वरूप थिएटरमध्ये। सो मच अवेटेड फिल्म बघण्यासाठी, ज्याचं नाव आहे कांतारा चॅप्टर 1। सो ही आहे मागच्या कांताराचा सिक्वल, म्हणजे सेकंड पार्ट आहे। सो ह्यामध्ये ऋषभ शेट्टी जे डायरेक्टर आहेत, म्हणजे यांचं पहिलं जे कांतारा होतं पिक्चर, तोच हे पिक्चर आहे। सो ऋषभ शेट्टी यांनी अनेक पिक्चर पहिला पण काढलेले आहेत, कन्नडमध्ये आहेत। सो ते हिंदीमध्ये जास्त का नव्हते, पण हे पॅन इंडिया आहे, ह्याच्यामध्ये हिंदीमध्ये सुद्धा आहे। सो आत्ता मी जे आलेलो आहे कन्नडमध्ये बघण्यासाठी, सो फुल हाऊसफुल झालेला आहे ॲक्च्युली पिक्चर। सो आज दसरा आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना। सो आजचा दसरा दिवस आहे आणि पहिला शो मी बघण्यासाठी आलेलो आहे स्वरूप थिएटरमध्ये बेळगावमध्ये। सो पिक्चरमध्ये काय आहे, म्हणजे मागचा जे पिक्चर होता कांतारा, त्याच्यामध्ये जे काय स्टोरी होती, जे काही म्हणजे ॲक्शन होते, जे रोमॅन्स होतं, जे गाणी होती, खूप म्हणजे पिक्चर वर्ल्ड वाईड हिट झाला होता। सो असा आशा आहे की हा पिक्चरसुद्धा त्याच प्रकारे असेल। सो चला मित्रांनो, कसा आहे पिक्चर, ह्या पिक्चरमध्ये आपल्याला काहीतरी नवीन भेटतं का, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि थोडंफार रिव्ह्यू या पिक्चरबद्दल सांगणार आहे। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। ॲज अ प्रेक्षक म्हणून आम्ही ज्या पिक्चरची वाट बघत होतो, एक असा पिक्चर यावा जे बघून आपल्याला टाळ्या वाजवायला, शिट्ट्या वाजवायला, स्टँडिंग ओवेशन देऊन ज्याला सेलिब्रेशन करून असा पिक्चर जो सदैव मेंदूमध्ये घर करून बसेल, असा पिक्चर आलेला आहे ज्याचं नाव आहे कांतारा चॅप्टर 1। या पिक्चरचे डायरेक्टर होते ऋषभ शेट्टी सर, ज्यांनी याआधी अनेक कन्नड पिक्चरचे डायरेक्शन केले आहेत। त्यामध्ये लास्ट इयरला आलेला कांतारा जो की वर्ल्ड वाईड ब्लॉकबस्टर ठरला होता, त्याच पिक्चरचा हा सिक्वेल होता, म्हणजे दुसरा भाग होता। मागचा पिक्चर हिट झाल्या कारणाने या पिक्चरला सुद्धा प्रेक्षकांची मोठ्या संख्येने हजेरी लावली होती आणि प्रेक्षकांचा अफाट संख्येमुळे हा पिक्चर सुद्धा हाऊसफुल झाला होता। हा पिक्चर बनवण्यासाठी ऋषभ शेट्टींना 3 वर्षाचा कालावधी लागला होता। 2022 मध्ये आलेला कांतार पिक्चरने लोकांच्या मेंदूमध्ये इतका होप बिल्ड केला होता की त्या पिक्चरचा क्लायमॅक्सने भारताचा फायनेस्ट क्लायमॅक्स म्हणून संबोधित केले होते। हे ऋषभ शेट्टींना माहीत असल्या कारणाने त्यांनी या पिक्चरमध्ये मागच्या पिक्चरपेक्षा अनेक वेगळ्या गोष्टी, अनेक वेगळे थीम, अनेक स्टोरी आणखी असून त्याचबरोबर प्रेक्षकांचं मन जिंकणारे अनेक गोष्टी यामध्ये पिक्चरमध्ये घालण्यात आलेला आहे। पहिल्या भागामध्ये आपल्याला कॉमेडी, ॲक्शन्स, रोमांस, श्रीमंती, गरिबी, इमोशन्स, हॅपीनेस, त्याचबरोबर अनेक जंगलामध्ये दृश्य पाहायला भेटतील, जे की तुम्ही कधी दुसऱ्या पिक्चरमध्ये पाहिला नसाल। ऋषभ शेट्टींचे ॲक्टिंग, ॲक्शन सीन्स, कॉमेडी तुम्हाला मजेशीर छान वाटेल। त्याचबरोबर गुलशन देवैया ॲज अ विलनचं काम केलेले आहे, त्यांनी सुद्धा खूप छान प्रकारे स्वतःला प्रेझेंट केलेलं पाहायला मिळेल। त्याचबरोबर या पिक्चरची डॉल म्हणजेच रुक्मिणी वसंत तुम्हाला पाहायला भेटेल। आपल्याला वाटेल की आजकाल ही खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, पॉप्युलर झालेली आहे, त्या कारणास्तव या पिक्चरमध्ये तिला घेतलेलं आहे। पण ज्या प्रकारचं तिचं कास्टिंग केलेलं आहे ना, तुम्हाला शेवटी पिक्चर पाहून तिचा चेहरा, तिची ॲक्शन्स मेंदूमध्ये बसेल। पूर्ण पिक्चरमध्ये तुम्हाला ती पांढऱ्या कलरची डव साबणासारखी वाटायला लागते, इतकी सुंदर, छान, इमोशनल, त्याचबरोबर तिचं काम तुमचं मन जिंकायला भाग पडेल। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला इमोशन्स, फाईट, वार पाहायला भेटतात। त्याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये अनेक सीन्स, अनेक सिक्वेन्सेस पाहायला भेटणार आहेत। त्याचबरोबर प्राण्यांचे शूट ज्या प्रकारे घेतलेले आहेत, जे इतके खरे वाटतात की हे पिक्चर 100 करोडमध्ये नाही तर 500 करोडमध्ये बनलेलं आहे, इतकं स्मूथ प्रकारे प्रेझेंट केलेलं पाहायला भेटेल। हे पिक्चर पाहून तुम्हाला जाणवेल की ऋषभ शेट्टी सरांना सिनेमांचा, पिक्चरांच्या बद्दल किती क्रेज आहे, जे की त्यांनी अशा प्रकारचा नवीन फ्रेश लोकांना आवडेल असा कन्सेप्ट या पिक्चरमधून त्यांनी आमच्यासाठी आणलेला आहे। पिक्चर पाहताना या पिक्चरने सिनेमा टॉकीजलाच एक मंदिर बनवलेलं आहे असं वाटायला लागतं, ज्यामध्ये आपल्याला देवी देवतांचे अवतार, त्याचबरोबर ते अवतार घेऊन ऋषभ शेट्टीने जी ॲक्टिंग केलेली पाहून तुम्हाला ऋषभ शेट्टी सरांमध्येच तुम्हाला देवाचं दर्शन या थिएटरमध्येच भेटलं का अशी जाणीव होईल। कांतारा पिक्चर इज सो जस्टिफाईड अँड मच निडेड पार्ट। कांतारा पिक्चर पाहून असं वाटत होतं की हा पिक्चर ऑस्करला जावा, जेणेकरून तेथील लोक रिसर्च करायला भाग पडतील की असं ॲक्टिंग कोणी करू शकतं का, असं डायरेक्शन कोणी करू शकतं का। ऋषभ शेट्टी सरांनी हे सिद्ध करून दाखवलं की जर विजन किंवा दृष्टी साफ असेल तर एक ग्रँड लेवलचं मास पिक्चर बनवण्यासाठी 300 किंवा 400 करोड किंवा 500 करोडची गरज नाही, तर 100 करोडमध्येच आपण मोठ्या लेवलचं पिक्चर डायरेक्शन करू शकतो। हे पिक्चर पाहून तुम्हाला वाटेल की पिक्चर बनवून लोकांना कोणी पण एंटरटेनमेंट करू शकतं, पण हे पिक्चर तुम्हाला देवाची शक्ती काय असते, ते आपल्या अवतारामध्ये आल्यानंतर काय करू शकतात याची जाणीव तुम्हाला शेवटी नक्की होईल। सो मित्रांनो, मी पिक्चर पाहिलाय। सो एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला
की जर तुम्हाला ह्या वर्षामध्ये असं कुठलाच पिक्चर आवडला नसेल किंवा असं कुठला पिक्चर की त्याला बघून असं गूजबम्प्स यायला पाहिजे किंवा ते पिक्चर अनेकदा जाऊन बघू असं वाटलं नसेल ना, तर पिक्चर हा तुम्ही नक्की बघा. कांतारा पिक्चर नक्की बघा मित्रांनो. इतकं भारी आहे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आणि तुम्हाला लास्टला वेगळं असं ह्या पिक्चरमध्ये भेटणार आहे किंवा एक ट्विस्ट आहे ह्या पिक्चरमध्ये. तुम्हाला असं वाटणार नाही की हे असं ट्विस्ट कुठल्या पिक्चरमध्ये असू शकतं काय, असं तुम्हाला वाटेल. ट्विस्ट आहे ते कॅरेक्टरचं. सो ते कॅरेक्टर असं करू शकतं हे मी त्याच्या पिक्चरवरून बघितलेत आणि असं वाटलंच नव्हतं की तेच कॅरेक्टर इतकं ट्विस्ट देईल आणि इतकं भारी या पिक्चरमध्ये दाखवलेत. म्हणजे जे फर्स्ट वन कांतारा आहे ना त्याच्यापेक्षा भारी पिक्चर आहे मित्रांनो हे. म्हणजे पहिल्या पिक्चरमध्ये ऋषभ शेट्टीने जे अवतार घेतला होता म्हणजे देवीचं जे अवतार त्याच्या अंगामध्ये येत असतं ते तर त्याच्यामध्ये दाखवले ते पण शेवट दाखवलेत. पण ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दोनदा त्या अवतारांचं तुम्हाला प्रदर्शन त्यांनी दाखवलेलं आहेत आणि इतकं भारी असं गूजबम्प्स येतात. म्हणजे असं वाटतं की खरंच आपल्या देवावरती किती त्यांचं प्रेम आहे आणि किती प्रेम राहायला पाहिजे ह्या पिक्चरमध्ये त्यांनी खरंच खूप छान दाखवलेलं आहेत. काही ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार रिव्ह्यू सांगितलेलाच आहे पिक्चरमध्ये. सो आजच्यासाठी मी थांबतोयच. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन धन्यवाद.